पहिल्या सत्रामध्ये आपण हाऊसिंग सोसायटीचं फॉर्मेशन कसं होतं आणि एकदा हाऊसिंग सोसायटी स्थापन झाल्यानंतर त्याची कार्यप्रणाली काय आहे, कमिटी स्थापन कशी होते, कशा पद्धतीने कमिटी सदस्यांना कामकाज करावं लागतं, मासिक सभेचं नोटीस कसं असावं, वार्षिक सभेचं नोटीस कसं असावं आणि तदनंतर आपण जे काही मेंटेनन्स आहे त्या मेंटेनन्सचं डिझायनिंग कसं असतं, फॉर्मेशन कसं असतं, कशा पद्धतीने हेड त्या ठिकाणी असावेत आणि जो आपला कॉमन खर्च आहे त्याच्यामध्ये कुठले खर्च येतात ते आपण लंच पूर्वी त्या ठिकाणी पूर्ण पाहिलं. आता आपण ज्यावेळेस हाऊसिंग सोसायटी असते, हाऊसिंग सोसायटीचं ऑडिट झाल्यानंतर त्या ठिकाणी ऑडिटर एक रिमार्क मारतो का हाऊसिंग सोसायटीची स्वतःची नियमावली असावी. मग ही नियमावली कशी असावी, नियमावलीमध्ये कुठल्या बाबी अंतर्गत असाव्यात ह्यासाठी मी एक नियमावली तयार केलेली आहे. ह्या नियमावलीचा मी एक व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला टाकलेला आहे. सहकार मंच नावाचं माझं यूट्यूब चॅनल आहे. जवळपास महाराष्ट्रातील 70,000 हाऊसिंग सोसायट्यांनी हाऊसिंग सोसायटी नियमावली हा व्हिडिओ पाहिला आणि जवळपास 28,600 हाऊसिंग सोसायट्यांनी ह्या नियमावलीची PDF माझ्याकडून घेतली आणि त्यांच्या वार्षिक सभेमध्ये त्याला मंजुरी देऊन आपल्या स्वतःच्या हाऊसिंग सोसायटीला ती नियमावली लागू केली. मग ह्या हाऊसिंग सोसायटीच्या नियमावलीमध्ये संपूर्ण संस्थेचे सभासद वर्ग, कमिटी सदस्य यांना त्या नियमावली अंतर्गत बाइंडिंग केलं जातं. म्हणून प्रत्येक हाऊसिंग सोसायटीची एक स्वतंत्र नियमावली असली पाहिजे. ही नियमावली मी प्रथम माझ्या संस्थेला त्या ठिकाणी लागू केली. प्रथमतः मासिक सभेमध्ये या नियमावलीची मंजुरी घेतली आणि त्यामधील काही त्रुटी होत्या त्या बाजूला करून वार्षिक सभेमध्ये मंजुरीसाठी ठेवली आणि संस्थेच्या जेवढे सभासद आहेत त्या सर्व सभासदांना या नियमावलीचं त्या ठिकाणी वाटप केलं गेलं. एक अशा पद्धतीचं बुकलेट तयार करून प्रत्येक सभासदांना त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं. होतं काय, मग संस्था आणि सभासद हे एकमेकाला प्लगड होतात आणि नियमाला ते बांधले जातात. मग संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ, भांडण, तंटा त्या गोष्टी मिनिमाइज होतात. त्याची ही नियमावली एकूण मी 5 भागामध्ये तयार केलेली आहे. कुठले 5 भाग आहेत? सभासदांचे हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या. हाऊसिंग सोसायटीमधील प्रत्येक सभासदाला, मग अगदी कमिटी सदस्य जरी असला तरी त्या सभासदाला आपले हक्क काय आहेत, आपले कर्तव्य काय आहे, आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत हे समजलं पाहिजे. नंतर भाग 2 कार्यकारी मंडळ सदस्य, कर्तव्य आणि जबाबदारी. जर एखादा सभासद हाऊसिंग सोसायटीमध्ये कमिटी सदस्य झाला, पदाधिकारी झाला तर त्याची स्वतःची जबाबदारी काय, त्याचे कर्तव्य काय आहेत याची जाणीव केली झाली पाहिजे. म्हणून या नियमावलीमध्ये हा भाग त्या ठिकाणी घेतला. भाग क्रमांक 3 इमारत समूह अंतर्गत सदनिका अंतर्गत नियमांची बांधणी. आता तुमच्या 6 इमारती आहेत व 6 इमारतींना एक समप्रमाणात नियम असावं
या उद्देशाने ही नियमावली प्रभावीपणे काम करते. नंतर राष्ट्रीय सामाजिक शैक्षणिक बांधिलकीचे व्यवस्थापन. जे कमिटी सदस्य आहेत त्या कमिटी सदस्यांना नेहमी सामाजिक नंतर राष्ट्रीय आणि शैक्षणिक जाणीव त्या ठिकाणी असली पाहिजे. त्या भूमिकेतून त्यांनी त्यांचं कामकाज पूर्ण पार पाडलं पाहिजे. नंतर 5वा भाग आहे कार्यालयीन व्यवस्थापन व सभासद सेवा. सभासदांसाठी आपण जी सेवा देतो कमिटी सदस्य, हा पाठ त्या 5व्या भागामध्ये त्या ठिकाणी मी घेतला आहे. ही नियमावली प्रत्येक सभासदांना वाटप केली पाहिजे आणि ज्या वेळेस एखादा फ्लॅटधारक फ्लॅट विकतो त्यावेळेस नवीन येणाऱ्या सभासदाने कार्यालयातून ही नियमावली एक ठराविक रक्कम जी संस्था ठरवेल ती रक्कम भरणा करून ही नियमावली विकत घेईल. आपण सभासद करून घेत असताना नवीन सभासद 500 रुपये ट्रान्सफर फी आणि 100 रुपये या नियमावलीचे जरी तुम्ही घेतले, 700 रुपये जरी घेतले, 600 रुपये जरी घेतले तरी त्या ठिकाणी चालू शकतो. मग त्या ठिकाणी टीप मी म्हटले सदनिका अथवा गाळा विकल्यास सदर नियमावली नवीन सभासदाकडे सुपूर्द करणे बंधनकारक राहील. सदर नियमावली माननीय सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयाने मंजूर केली आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी टीप टाकायची. आपण काय करतो, ही नियमावली एकदा वार्षिक सभेने मंजूर दिली का सहाय्यक निबंधक कार्यालयाला त्या ठिकाणी माहितीसाठी देतो. ते मंजूर करत नाही, पण त्यांचा त्या ठिकाणी त्यांना माहितीसाठी दिल्याचा स्टॅम्प त्या ठिकाणी घेऊन आपण आपल्या ह्या नियमावलीमध्ये तशी टीप दिली पाहिजे. आता सभासद हक्क व जबाबदारी. सभासदांचे हक्क काय आहे हे सभासदांना ह्या नियमावलीच्या माध्यमातून माहिती होते. सभासदास कार्यालयात लिखित तक्रार करण्याचा हक्क असेल. सभासदास स्वतःचे संपूर्ण वर्षभराचे मेंटेनन्स लेजर मागण्याचा अधिकार असेल. उपविधीतील नियमानुसार सर्व हक्क लागू असतील. स्वतःच्या व कुटुंबातील व्यक्तींच्या वास्तव्याचा दाखला मागण्याचा अधिकार असेल. सभासदास वार्षिक विशेष सर्वसाधारण सभेस उपस्थित राहण्याचा हक्क आहे. अध्यक्षांच्या परवानगीने सभासद सोसायटीच्या कोणत्याही विषयावरील चर्चेत भाग घेऊ शकतील. सभेच्या कोणत्याही इतिवृत्ताचे उतारे सभासदाने मागणी केल्यास त्यास मिळू शकतील. शुल्क भरणा करून, म्हणजे कायद्यामध्ये जी तरतूद आहे A4 साईजचा पेपर, लिगल पेपर, त्याला उपविधीमध्ये काही चार्ज त्या ठिकाणी शासनाने जाहीर केला आहे, तो भरणा करून ते सगळे पेपरची मागणी त्या सभासदाला करता येते. बदललेले पोट नियम, संस्थेची नियमावली आदी सर्वांच्या प्रती मिळवणे हा सभासदाचा हक्क असेल. दरवर्षी नफा तोटा पत्रकाच्या म्हणजे जमा खर्चा पत्रकाच्या व संस्थेच्या ताळेबंदाच्या प्रती मिळवण्याचा हक्क प्रत्येक सभासदाला आहे. कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीत भाग घेण्याचा सर्व हक्क सभासदांना आहे. हे तुम्ही काय करताय, नियमावलीद्वारे सभासदांना त्या ठिकाणी हातामध्ये हे बुकलेट देऊन तुम्ही त्यांना जागरूक करताय का तुमचा हक्क काय आहे. सभासद ह्या नात्याने माझा हक्क काय आहे, म्हणून त्या ठिकाणी सभासदाचे हक्क प्रत्येक सभासदाला माहीत झाले. आता सभासद हक्क दाखवतो, पण आपण ज्या हाऊसिंग सोसायटीचे सभासद आहोत त्या हाऊसिंग सोसायटीमध्ये काम करत असताना, राहत असताना आपली काही स्वतःची पण कर्तव्याची जाणीव त्याला लागली. म्हणून ह्या नियमावलीमध्ये सभासदाची काही कर्तव्य आपण त्या ठिकाणी समाविष्ट केलेले आहे. सदिनिकेची देखभाल काळजीपूर्वक करणे व स्वच्छ ठेवणे हे त्याचं कर्तव्य आहे सभासदाचं. संस्थेच्या सर्वसाधारण सभांना उपस्थित राहणे, देखभाल शुल्क व इतर देणे याचा वेळेवर संस्थेमध्ये भरणा करणे हे सभासदाचं आद्य कर्तव्य आहे. संस्थेच्या हितास बाधा निर्माण होणार नाही असे कोणतेही कृत्य न करणे, संस्थेच्या कामकाजामध्ये तसेच व्यवस्थापन समितीस योग्य ते सहकार्य करणे, संस्थेमध्ये देण्यात येणाऱ्या सुविधांचा वापराबाबत वार्षिक सभेने वेळोवेळी केलेल्या नियमांचे
काटेकोरपणे पालन करणे. व्यवस्थापक समितीच्या पूर्व परवानगीशिवाय सदनिका भाड्याने देऊ नये. तसेच भाडेकरू व सदनिका यांच्यातील नोंदणीकृत भाडेकराची प्रत संस्थेत द्यावी. व्यवस्थापक समितीच्या पूर्व परवानगीशिवाय सदनिकेमध्ये अंतर्गत बदल तसेच दुरुस्ती करू नये. तसेच अंतर्गत स्ट्रक्चरल बदल करायचे असल्यास संबंधित महानगरपालिका यांच्याकडून आवश्यक ती मंजुरी घेतल्याशिवाय असे बदल करू नयेत. असे बदल केल्यास संस्था स्थानिक प्राधिकरणाकडे त्याबाबत तक्रार करू शकेल. संस्थेच्या कोणत्याही सभासदास संस्थेच्या आवारातील कोणतेही झाड नष्ट करणे, खराब करणे किंवा तोडून टाकणे अशा गोष्टी करता येणार नाही. संस्थेच्या आवारात दसक्रिया सारखे विधी करता येणार नाही. सदनिका धारकांनी त्यांच्या तक्रारी लेखी स्वरूपात कराव्यात. सदनिका धारकांनी सोसायटीच्या जिन्यामध्ये, लॉबीमध्ये, पॅसेजमध्ये कुठलेही सामान ठेवू नये. सोसायटीच्या मालमत्तेचा वापर कुठल्याही कार्यक्रमासाठी करायचा असल्यास संस्थेची पूर्व परवानगी घ्यावी. सोसायटीमध्ये फेरीवाल्यांना, सेल्समन, अनोळखी व्यक्तींना प्रवेश देता येणार नाही. भाडेकरूस नाममात्र सभासद होता येईल. असे सभासदत्व कलम 91 अन्वये इतर कलमाखाली कायदेशीर कारवाई सहकार कायद्याअंतर्गत करणे शक्य व्हावे म्हणून देण्यात येते. पोटनियम क्रमांक 32-33 नुसार सभासद विहित केलेल्या नमुन्यात संस्थेमध्ये नामनिर्देशन नॉमिनी करण्याचा अर्ज करू शकतात. अशा अर्जाची सचिवांनी दिलेली पोच म्हणजेच नामनिर्देशन अर्ज संस्थेने स्वीकृत केला असे समजण्यात येईल. सहकारी हाऊसिंग सोसायटीमध्ये हे नॉमिनेशनचे फॉर्म भरले जात नाहीत, म्हणून सभासदाचं ते कर्तव्य आहे का आपलं नॉमिनेशन फॉर्म आपल्या संस्थेमध्ये भरला पाहिजे. त्याची एक प्रत आपल्याकडे आपण घेतली पाहिजे. इन फ्युचरमध्ये अडचणी निर्माण होतात आणि मग तो फ्लॅट ट्रान्सफर करताना कमिटी सदस्यांना अडचणी येऊ नये म्हणून आपण त्या पद्धतीने नॉमिनेशन फॉर्म संस्थेमध्ये भरणा करून दिला पाहिजे. संस्थेने आयोजित केलेला सभासद प्रशिक्षण वर्गात उपस्थित राहणे, म्हणजे आज जो आपण प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केले तर त्यासाठी त्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे. हे त्याचं कर्तव्य आहे आणि त्याची जाणीव या नियमावलीमधून त्याला आपण करून देतो. जबाबदारी काय, सभासदाची जबाबदारी काय आहे. सभासदाने देखभाल खर्चाचा धनादेश हा स्वतःच्या अथवा संयुक्त बँक खात्याचा दिला पाहिजे. भाडेकरू अथवा अन्य व्यक्तीचा बँकेचा धनादेश चालणार नाही. फ्लॅट धारकाच्या नावावर फ्लॅट आहे त्यांनी त्याचाच बँकेचा चेक दिला किंवा त्याचं आणि त्याच्या वाईफचं मुलाचं जॉईंट खातं असेल तर तो पण चालेल. पण भाडेकरूंनी एखाद्या फ्लॅट धारकाचा मेंटेनन्स भरलेला चालत नाही किंवा ती त्यांनी काळजी घेतली पाहिजे. सदनिका मालकाने भाडे करार केल्यास अथवा भाडे करार संपल्यास संस्थेच्या कार्यालयात भाडे करार ताबडतोब देणे गरजेचे आहे. ती कुणी पालन करत नाही, ही त्याची जबाबदारी आहे. मग तुम्ही नियमावलीमध्ये टाकून द्या, ही तुझी जबाबदारी सभासद या नात्याने. उद्या जर आपल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये काही गोष्ट निर्माण झाली, काही गोष्ट बाधक ठरली, काही कायदेशीर बाब उदयाला आली तर ती जबाबदारी त्याची आहे. तुम्ही नियमावलीमध्ये नमूद केलंय आणि ह्या नियमावलीची वार्षिक सभेमध्ये मंजुरी घेतलेली म्हणून त्याला ते बंधनकारक आहे. सभासदांनी गट निर्माण करून संस्थेचा देखभाल खर्च बिल थकीत करता येणार नाही. सभासदांनी पाण्याचा व लिफ्टचा वापर योग्य व जपून करावा. सभासदांनी एकत्रित येऊन कॉम्प्लेक्स अंतर्गत एखादी संस्था नोंदणी करणार नाही. कॉम्प्लेक्स अंतर्गत परिसरात कोणताही गोंगाट, घोषणा, परिसराची शांतता भंग होईल असे वर्तन करता येणार नाही. संस्थेच्या कामकाजामध्ये तसेच व्यवस्थापन समितीस योग्य ते सहकार्य करणे. संस्थेच्या पूर्व परवानगीशिवाय संस्थेच्या आवारात सदनिकेमध्ये कोणतेही प्राणी, पक्षी पाळू नये. पेट ॲक्टनुसार असावे. पाळल्यास ते पेट ॲक्टनुसार असावे. म्हणजे पेट ॲक्ट जो आहे प्राणी पाळण्याचा ते ॲक्टचा अवलंब करून पाळता येतील.
सदनिका धारकांनी संस्थेचे सभासद झाल्यापासून 1 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी त्याला आपल्या सदनिकेचे हस्तांतरण अथवा विक्री करता येणार नाही. वारस हक्काने अथवा न्यायालयीन आदेशामुळे हक्क प्राप्त झालेल्या सदनिका धारकांना वरील 1 वर्षाची अट लागू असणार नाही. संस्थेच्या पूर्व परवानगीशिवाय सभासदास सदनिका वित्तीय संस्थेकडे गहाण ठेवून कोणतेही कर्ज घेता येणार नाही. जर सभासदाला आपली सदनिका म्हणजे फ्लॅट जर तारण ठेवून कर्ज घ्यायचं असेल तर प्रथम या ठिकाणी हाऊसिंग सोसायटीचे जे कमिटी सदस्य आहेत किंवा हाऊसिंग सोसायटीला ह्या ठिकाणी कळवलं पाहिजे, लिखित त्या ठिकाणी कळवलं पाहिजे किंवा NOC घेतली पाहिजे. भाग दाखला शेअर सर्टिफिकेट गहाळ झाल्यास सभासदाने डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी विहित नमुन्यात हमीपत्र दिले पाहिजे. जी ती प्रोसिजर आहे. गहाळ एकदा जर शेअर सर्टिफिकेट झालं तर ती प्रोसिजर पूर्ण त्या ठिकाणी संचालक मंडळ सांगेल त्या पद्धतीने केली पाहिजे. सदनिका धारकांनी सदनिका फक्त कौटुंबिक वापरासाठीच विकत द्यावी. मंडळ किंवा विश्वस्त यांना विकता येणार नाही. सदनिकेच्या आतील दुरुस्तीचे काम सभासदाने करायचे आहे. उदाहरणार्थ प्लंबिंग आणि इलेक्ट्रिकवर ही त्याची जबाबदारी आहे. आता कार्यकारी मंडळ कर्तव्य आणि जबाबदारी या ठिकाणी कार्यकारी मंडळाला हक्क नाही. कार्यकारी मंडळाला कमिटी सदस्याला कर्तव्य आहे, त्याची जबाबदारी त्याची आहे. मग काय जबाबदारी आहे कमिटी सदस्यांची? लोकशाही तत्वानुसार रितसर नेमणूक झाल्याने कार्यकारी मंडळातील सदस्यांना काही कर्तव्य पार पाडावी लागतील. मासिक सभेत, वार्षिक सभेत, विशेष सर्वसाधारण सभेत उपस्थित राहणे हे कमिटी सदस्यांचं आद्य कर्तव्य आहे. मासिक सभा, वार्षिक सभा, विशेष सर्वसाधारण सभा यासाठी उपस्थित राहिलंच पाहिजे. मासिक संस्थेच्या कारभारात सहभाग घेणे. एकदा तुम्ही कमिटी सदस्य झाले तर तुमच्या संस्थेच्या कारभारामध्ये तुम्ही सहभाग घेतला पाहिजे. मग संस्थेचे अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदारच काम पाहतील, ते आहेत पाहणारे असं नाही. कमिटी सदस्यांनी सुद्धा हे कामकाज पाहण्यासाठी सहभाग घेतला पाहिजे. कार्यकारी मंडळाने आय रजिस्टर, जे रजिस्टर, भाग रजिस्टर, वारसदार रजिस्टर, कायदेशीर दस्तऐवज नियमित नोंदी ठेवणे बंधनकारक असेल. संस्थेचे हिशोब नियमित नोंदी करून अद्ययावत ठेवला पाहिजे. प्रत्येक सभासदांच्या शंकांचे निरसन कार्यकारी मंडळाने केले पाहिजे. संस्थेच्या नावलौकिकाला बाधा पोहोचेल असे कृत्य करता येणार नाही. मग कमिटी सदस्य आहे आणि मग रात्री 11-12 वाजता ड्रिंक करून येणार आणि मोठमोठ्याने आवाज करणार, हे कमिटी सदस्याला चालणार नाही. नंतर कार्यकारी मंडळ मासिक सभेची वृत्त वेळेत लिहून ते बंद करणे ही कायदेशीर जबाबदारी असेल. सभासदांना वेगवेगळ्या कारणासाठी द्यावयाच्या अर्जाच्या प्रती कार्यालयात उपलब्ध करून देणे. सभासद तक्रार पेटी कार्यालयाबाहेर मुख्य ठिकाणी लावणे. व्यवस्थापकीय कार्यप्रणाली निश्चित केली पाहिजे. इमारतीचे विशेष करून आगीपासून, पूरस्थितीपासून, भूकंपापासून नुकसान होणाऱ्या धोक्यापासून विमा उतरवला पाहिजे व नियमित प्रतिवर्षी हप्ता भरला गेला पाहिजे. 5 वर्षातून एकदा इमारत समूहाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले पाहिजे. संस्थेची व्यवस्थापकीय समिती संस्थेमधील विधवा महिलांवर अन्याय होणार नाही या दृष्टीने दक्षता घेईल. व्यवस्थापक समितीने आपल्या संस्थेची प्रकृती तपासण्यासाठी संस्थेचा हेल्थ कोड तयार केला पाहिजे. विशिष्ट नमुन्यात माहिती प्रत्येक वर्षी नमूद केली पाहिजे. सहकार प्रशिक्षण केंद्र, सहकार बोर्ड, हाऊसिंग सोसायटी, फेडरेशन, सहकार विभाग किंवा इतर कोणत्याही संस्थेने आयोजित केलेले प्रशिक्षण विषयक शिबिरास व्यवस्थापक समिती सदस्यांची उपस्थिती राहिले पाहिजे. व्यवस्थापकीय सदस्याला संस्थेचा लाभार्थी होता येणार नाही. म्हणजे संस्थेचा लाभ कुठल्याही प्रकारचा कमिटी सदस्याला घेता येणार नाही. उदाहरणार्थ एखादा कमिटी सदस्य ऑडिटच्या पॅनलवर आहे, मग 120 मेंबरची तुमची सोसायटी 12,000 फी निघते वर्षाला.
आणि मग स्वतःचंच नाव द्यायचं आणि ऑडिट करून घ्यायचं, ऑडिट फी खिशात घालायची, असं कमिटी सदस्याला करता येणार नाही. संस्थेच्या कुठल्याही सुविधा जरी कमिटी सदस्य पुरवत असेल तरीही संस्थेचा लाभार्थी त्याला होता येणार नाही. कर्तव्य काय आहेत कमिटी सदस्याचे? संस्थेसाठी निधीची उभारणी करणे, म्हणजे बायलॉजमध्ये जे काही तरतूद दिलेली आहे निधीची उभारणी करणे, त्यानुसार संस्थेच्या निधीची उभारणी करणे, देखभाल शुल्क दुरुस्ती विशेष निधीच्या रकमा ठरवण्यासाठी वार्षिक सभेत शिफारस करणे, सभासदत्व देणे, सभासदांचे राजीनामे मंजूर करणे, तसेच सभासदांच्या नामनिर्देशनाबाबत निर्णय घेणे, सदस्यांची अंतर्गत तपासणी करणे, सदनिकांची अंतर्गत तपासणी करणे. किमान 3 वर्षातून एकदा कमिटी सदस्यांनी एक समिती तयार करून, म्हणजे कमिटी सदस्यांमधले 2 आणि सभासदांमधले 3 अशी 5 जणांची एक समिती तयार करायची आणि प्रत्येक रूमची अंतर्गत तपासणी करायची. जे काही बिल्डरनी स्ट्रक्चरल जे काही बांधकाम केले त्याच्यामध्ये काही त्यांनी बदल केला आहे का, अंतर्गत त्याला फर्निचर करू द्या, अंतर्गत बदल करू द्या, पण जे स्ट्रक्चरल जे आहे त्याला धोका पोहोचला नाही पाहिजे, त्याला बाधा निर्माण नाही केली पाहिजे. म्हणून 3 वर्षातून एकदा किमान या समितीनं प्रत्येक फ्लॅट धारकाचा रूम तपासला पाहिजे आणि आतमध्ये जाऊन मग हॉल असेल, बेड असेल, किचन असेल, बाथरूम असेल, तर सगळ्याची तपासणी करून तसा अहवाल या व्यवस्थापक समितीसमोर वीक वाईज त्या ठिकाणी दिला पाहिजे. तयार करायचा फॉर्मॅट आणि त्या फॉर्मॅटमध्ये टिक आणि टिक असं ठेवायचं. टिक करायची, जे आहे त्याला टिक करायची, जे चुकीचं केलं त्याला अनटिक करायची आणि मग ते इन्स्पेक्शन होईल 3 वर्षातून एकदा संस्थेचं सगळ्या फ्लॅटचं 120 फ्लॅटचं आणि तो अहवाल तुमच्या दप्तरी त्या ठिकाणी उपलब्ध होईल. सभासदांकडून प्राप्त होणाऱ्या वेगवेगळ्या अर्जांवर निर्णय घेणे, थकबाकीदार सभासदांविरुद्ध कायदेशीर कारवाई करणे, सभासदांना भाग दाखले देणे, संस्थेच्या वतीने आवश्यकतेनुसार करार करणे, संस्थेची मालमत्ता सुस्थितीत ठेवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणे, व्यवस्थापक समितीतील रिक्त जागा पोटनियमातील किंवा कायद्यातील तरतुदीनुसार भरणे. आज तुम्हाला 5 कमिटी सदस्यांचा हे करायची, ॲडॉप्ट करून घ्यायचे, तर त्याची कारवाई कशी आहे त्या पद्धतीनं ती पूर्ण कायदेशीररित्या पार पाडणे. सभासदांसाठी अथवा त्यांच्या कुटुंबियांसाठी अतिगंभीर आजाराच्या वेळी व्हीलचेअरची व्यवस्था केली पाहिजे. म्हणजे संस्थेच्या कार्यालयामध्ये व्हीलचेअर पाहिजे. होईल 1, 2, 3 हजार 5,000 खर्च. एखाद्या सभासदाला तुम्हाला त्या ॲम्ब्युलन्सपर्यंत न्यायचे तर त्याच्या घरापासून त्या व्हीलचेअरने त्या ॲम्ब्युलन्सपर्यंत ही सामाजिक जाणीव ह्या कमिटी सदस्यांना असली पाहिजे. म्हणून व्हीलचेअर त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली पाहिजे. सभासदांना संस्थेच्या कायद्याचे ज्ञान होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1960 व सहकारी संस्था नियम 1961 चे अधिनियमाच्या प्रती संस्थेत मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करून दिल्या पाहिजे. गार्डन, सार्वजनिक लाईट व्यवस्था, जिम, क्लब हाऊसचे व्यवस्थापन केले पाहिजे. संस्थेच्या कार्यालयात सभासद संपर्क रजिस्टर अद्यावत ठेवलं पाहिजे. म्हणजे सभासदाचं नाव, विंगचं नाव, सभासदाचं नाव आणि त्याचा मोबाईल नंबर, त्याचा आणि त्याच्या कुटुंबामध्ये घरी जो कोणी आहे त्याचा मोबाईल नंबर, 2 मोबाईल नंबर ठेवायचे. ही अर्जन्सीमध्ये अडचणीची वेळ येते त्यावेळेस तुमच्या कार्यालयातून तातडीनं त्याच्या कुटुंबाला, त्याच्या वाईफचा फोन असेल तर त्याच्या मिस्टरांना फोन केला पाहिजे. कधी अडचण सभासदांना येऊ शकते, शारीरिक अडचण येऊ शकते, गंभीर स्वरूपाचा आजार अचानक उपलब्ध होऊ शकतो, संस्थेमध्ये काही आगीपासून धोका तयार होऊ शकतो, काही संस्थेमध्ये घडू शकतं. त्यासाठी संपर्क रजिस्टर हे अद्यावत ठेवलं पाहिजे. आता तो 3 नंबरचा जो मी भाग बोललो होतो इमारत समूह अंतर्गत सदनिका अंतर्गत नियमांची बांधणी. इमारत समूह अंतर्गत गोंगाट करता येणार नाही. इमारत समूह अंतर्गत विना परवानगी कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रम करता येणार नाही. इमारत समूह अंतर्गत काही कार्यक्रम करायचे असल्यास संस्थेची परवानगी घेणे गरजेचे आहे. नियमानुसार ठरवलेले शुल्क प्रथम संस्थेत जमा करणे बंधनकारक राहील. तर एखादा कोणाचा काही कार्यक्रम असेल छोटा,
आणि त्यांनी जर काही हे लावलं चांदणी वगैरे असं मंडप टाकला तर संस्थेला काहीतरी रक्कम त्यांनी अदा केली पाहिजे. बहुतेक सहकारी संस्था घेतात 1,000 रुपये 2,000 रुपये. मग मुलाचा वाढदिवस असेल, कोणाचं काय नाव ठेवायचं असेल, जे छोटे छोटे कार्यक्रम ह्या अंतर्गत होतात संस्थेअंतर्गत, त्यावेळेस तो शुल्क घेऊन त्याला ती परवानगी दिली पाहिजे. कोणत्याही प्रकारची मंडळे संस्थेच्या परवानगीशिवाय स्थापन करता येणार नाही. 5 वर्षातून एकदा नाही 3 वर्षातून एकदा सदनिका अंतर्गत तपासणी केली पाहिजे. राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक बांधिलकीचे व्यवस्थापन. सोसायटीमध्ये 15 ऑगस्ट 26 जानेवारी सारखे राष्ट्रीय कार्यक्रम साजरे केले जातील व त्यासाठी असलेली आचारसंहितेची जपवणूक केली जाईल. तुमच्याकडे मला वाटतं 26 जानेवारी 15 ऑगस्ट असे कार्यक्रम होतात, म्हणजे सामाजिक बांधिलकी तुमची संस्था त्या ठिकाणी पाळते. संस्थेच्या कार्यालयात प्रतिवर्षी संस्थेचा वर्धापन दिन साजरा केला पाहिजे. वर्षातून एकदा संस्था ज्या दिवशी स्थापन झाली, म्हणजे तुमचं जे काही नोंदणी सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती दिनांक आहे, त्या दिनांकाच्या दिवशी सगळ्या सभासदांना या ठिकाणी बोलवलं पाहिजे आणि वर्धापन दिन साजरा केला. होतं का तुमचा वर्धापन दिन? हां, फाउंडर डे. आणि मग तुम्ही ते एक सरस्वतीचा फोटो, शिवाजी महाराजांचं स्टॅच्यू तुमच्याकडे आहे आणि ते नोंदणीकृत प्रमाणपत्र एका फ्रेममध्ये भरून त्याची पूजा, त्याला हार घालून त्या ठिकाणी जे उपस्थित सभासद आहेत त्यांना पेढा, त्यांना थोडा काही लाईट नाश्ता, असं 500-600 रुपयेपर्यंत खर्च होईल असं नियोजन केलं पाहिजे. 26 जानेवारी होते ना? नाही, 26 जानेवारी हा पार्ट वेगळा, 15 ऑगस्ट हा पार्ट वेगळा, सोसायटीचा पूजा असू द्या ना. पण हा जो युनिक दिवस आहे, त्या दिवशी तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं, ती डेट वेगळी, तो आनंद वेगळा राहतो, तो तुम्ही साजरा केला पाहिजे असं माझं मत आहे. करायचं नाही करायचं हा शेवटी तुमच्यावर डिपेंड आहे. हे सार्वजनिक याच्यात टाकलेलं आहे. नंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा म्हणून ज्येष्ठ नागरिक कट्टा प्रस्थापित केला पाहिजे. मोफत वाचनालय नेहमी चालू ठेवले पाहिजे. तुम्ही त्या सुविधा, जे काही यंग मुलं वगैरे मुली आहेत किंवा जे काही रिटायर झालेले पर्सन आहे त्यांच्यासाठी एक वाचनालय ठेवा, एक 100-1 कादंबऱ्या ठेवा, त्याच्यामध्ये वर्गणी काढा, एक विरंगुळा होईल सगळ्यांचा आणि एक चांगली सुविधा तुम्ही देताय असं त्या ठिकाणी लक्षात येईल. नंतर सभासदांच्या पाल्यांचा शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळाल्याबाबत गुणगौरव केला पाहिजे, जे तुम्ही मला वाटतं करता. 26 जानेवारीला आता मी काही सर्टिफिकेट पाहिले, त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं त्यांना संस्थेचं एक सर्टिफिकेट दिलं पाहिजे, त्याचं गुणगौरव केलं. बरोबर. तुम्ही एक या ठिकाणी व्यासपीठ तयार केलं पाहिजे. आपण त्याला स्पीकवर बोलतो, आपण त्याला काय बोलतो आपण ते एक प्लॅटफॉर्म, थोडा मुलांना धाडस येण्यासाठी. नाही, स्टेज नाही, पोडियम एक तुम्ही विकत घेतलं पाहिजे किंवा बनवून घेतलं पाहिजे. त्याने काय होतं, त्या मुलांमध्ये एक धाडस तयार होतं. कसा तो उभा राहिला का तो गडबड होती, पण पोडियममध्ये एवढाच भाग दिसतो, मग त्याच्यामध्ये ते धाडस तयार. सभासदांच्या मुलांमध्ये ती जी काही कला आहे, वक्तृत्व कला असेल किंवा भाषणची कला असेल, ती त्यांची वाढीस येण्यासाठी हा अल्पसा प्रयत्न संचालक मंडळाने, कमिटी सदस्यांनी त्या माध्यमातून केला. संस्थेच्या प्रतिवर्षी 2 दिवसाचा महोत्सव साजरा केला जाईल. सदर महोत्सवात मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत आनंदी व ऐक्याचं वातावरण निर्माण केले जाईल. प्रतिवर्षी संस्थेचा अहवाल प्रकाशित केला जाईल. असा अहवाल तसंच प्रिंटआउट काढायचे, बॅलन्स शीट आणि नफातोटा जमा खर्च पत्रकाच्या आणि नोटीस आणि सगळ्यांना वाटायचे असं नाही. असा अहवाल तुम्हाला प्रिंट करतात. या अहवालामध्ये संचालक मंडळाचे कलरमध्ये फोटो आहेत, अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार, कमिटी सदस्य, नंतर कलरमध्ये फोटो आहेत. जे तुमचे कार्यक्रम होतात त्याचे पण फोटो याच्यामध्ये आहेत. 26 जानेवारी किंवा तुमचे जे काय हे आहेत अहवाल सभासदांना माहीत पडू द्या ना, जे काही कार्यक्रम होतो त्याचे फोटो पण सभासदांच्या फुलाचे प्रिंट केले जातात. मग याच्यासाठी खर्च आहे का? हो आहे. 120 किंवा 150 जर अहवाल छापायचा असेल तर 5,000 ते 6,000 खर्च आहे. पण तो सुद्धा संस्थेने करायचं नाही. आपल्या संस्थेच्या आवारामध्ये काही शॉपलाईन असेल किंवा आपले सभासद व्यावसायिक असतील तर त्यांच्या जाहिराती घे. हा पेज 500 रुपये,
फुल पेज 1000 रुपये तुम्ही ठरवा. किंवा हे जे काही शेवटचं पेज असतं त्या शेवटच्या पेजवरती जर तुम्हाला जाहिरात द्यायची असेल तर तुमचे बिल्डर किंवा कोण असेल नगरसेवक वगैरे यांच्या ओळखीचे घ्या आणि एकच 3-4 हजाराची जाहिरात दिली घ्या. कलरफुल जाहिरात. पहिलं पेज कलरफुल, शेवटचं पेज कलरफुल आणि आतमध्ये 2 पेज कलरफुल, म्हणजे मुलांचे फोटो कार्यक्रमाचे वगैरे ते एवढं हे करायचं. आणि हे शक्य आहे. मी तर सांगतो तुम्हाला हे येणाऱ्या खर्चापेक्षा जास्त देणगी भेटेल. मीच माझी एक जाहिरात देईल माझ्या सहकार मंच कन्सल्टन्सीची तुम्हाला. म्हणजे अशा पद्धतीचं वातावरण आणि असा अहवाल तुम्ही तयार केला. तो अहवाल तुम्ही निबंधक कार्यालयामध्ये द्यायचा, एक ऑडिटर कार्यालयामध्ये द्यायचा, ज्या ज्या बँकेमध्ये आपली खाती त्या बँकेला प्रोव्हाइड द्यायचा. म्हणजे एक उत्कृष्ट प्रकारची संस्था डोंबिवलीमध्ये चालते. तुमचं लोढा रिजन्सी हे नाव गेला अवघडच झाले. लोढा रिजन्सी KLMNOP कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ह्या संस्थेचं नावलौकिक वाढलं पाहिजे आणि ते वाढवण्यासाठी संचालक मंडळाने जाणीवपूर्वक त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. महोत्सवात क्रीडा, गायन, नृत्य, विविध स्पर्धेचे आयोजन केले जाईल. सर्व सभासदांना 2 दिवसीय महोत्सवात सहभागी होण्यासाठी प्रतिवर्षी 250 तुम्ही जे काही ठरवाल ते वर्गणी बिलाद्वारे मागणी केली जाईल व सर्वांनी सक्तीची राहील. आता ही वर्गणी तुम्ही एक रकमी पण मागू शकता किंवा ऑलरेडी हा खर्च सभासदांच्या वर्गणीतून केला जातो. हा संस्थेच्या मेंटेनन्समधून केला जात नाही म्हणून ती पार पाडायची. कार्यालय व्यवस्थापन व सभासद सेवा. सभासदांच्या तक्रारीचे निवारण 15 दिवसाच्या आत केले जाईल पाहिजे. सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचे दूरध्वनी क्रमांक संस्थेची दप्तरी ठेवले पाहिजे. म्हणजे जे वेंडर आहेत आपले त्या वेंडरचे सगळे नंबर आपल्या दप्तरी असले पाहिजे. सभासदांकडून येणाऱ्या अर्जाच्या नमुन्यातील प्रति सभासदांना उपलब्ध करून दिल्या पाहिजे. वार्षिक देखभाल करणाऱ्या एजन्सी किंवा AMCचे कार्ड उपलब्ध करून दिले पाहिजे. सभासदांना विनम्र सेवा दिली पाहिजे. हा शेवटचा हे आहे. आता शास्ती. या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या सभासदांना प्रथम, द्वितीय, तृतीय, अखेरची संधी अशा नोटिसा पाठवल्या जातील व त्यानंतर नियमांचे उल्लंघन सातत्याने होत राहिल्यास उपविधीतील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. उपविधीमध्ये तरतूद आहे त्या तरतुदीनुसार त्या सभासदांवरती कायदेशीर कारवाई करता येते. आता ह्या नियमावलीला अर्थ लावणे. या नियमांची अंमलबजावणी करताना अर्थ लावण्याच्या संदर्भात काही अडचण आल्यास कार्यकारी मंडळाचा निर्णय अंतिम राहील. कुठल्याही नियमासाठी जर काही उद्भवला प्रश्न तर त्यावरती अंतिम निर्णय हा कार्यकारी मंडळाचा राहील. आणि मग त्या नियमावलीच्या मागे तुम्ही 5 प्रकारचे फॉर्म त्या सभासदांसाठी प्रिंट करून दिले पाहिजे. 1. सदनिका, दुरुस्ती, रंगकाम, फर्निचर, संस्थेत माहिती देण्याबाबतचा अर्ज. 2. संस्थेतील आवारात कौटुंबिक कार्यक्रम साजरा करण्यासाठी परवानगी मिळण्याबाबतचा अर्ज. 3. ना हरकत दाखला मिळण्याबाबतचा अर्ज. ना हरकत दाखला कशाला घेतो आपण? बँकेकडून कर्ज घेण्यासाठी तो अर्ज. नंतर 5. वार्षिक सभा गैरहजेरी क्षमापित करण्याबाबतचा अर्ज. असे 5 अर्ज. तो अर्जाचे फॉर्मेटच याच्यामध्ये प्रिंट करून द्यायचे आणि तेच फॉर्मेट काही आपल्या संस्थेमध्ये पण ठेवायचे तर जेणेकरून युनिफॉर्मिटी राहील, सारखेपणा सगळ्या सभासदांच्या पत्रव्यवहारामध्ये राहील. म्हणून ही सगळी जी सुविधा आहे अशा प्रकारची नियमावली तुम्ही तुमच्या सभासदांसाठी उपलब्ध करून द्या. येणाऱ्या 31 मार्च नंतरच्या वार्षिक सभेमध्ये त्याची मंजुरी घ्या. त्याची एक प्रत माननीय सहाय्यक निबंधक कार्यालय डोंबिवली ह्या ठिकाणी पाठवा. तुम्ही ज्ञानी व्हा, तुम्ही हुशार व्हा, बुद्धिमान
वासा रे